जय महाराष्ट्र मित्रांनो. मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड, शिंदे सेनेच्या आमदारांचा सगळ्यात मोठा निर्णय. एकनाथ शिंदेचे आमदार अखेर भाजपच्या जाचला कंटाळून थेट राजीनाम्याच्या तयारीत. राजीनामा कोण कोण देणार? राजीनामा संपूर्ण शिंदे गटातच सरकारमधून अखेर पडणार बाहेर. मित्रांनो, नेमकी काय आहे बातमी? राज्याच्या राजकारणातून भारतीय जनता पार्टीने अखेर शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम केला असून त्यांचा वापर झाला. आता शिंदेच्या आमदारांना मारा आणि त्यांना अखेर साताऱ्यातलं प्रकरण त्यांनी बाहेर काढत शिंदे यांच्या मंत्र्यांना थेट त्यांनी मारझोड केली. यातूनच मित्रांनो, राज्यात भाजप आणि शिंदेगड यांच्यामध्ये आता नवीन युद्ध सुरू झालंय. यावरूनच आता एकनाथ शिंदेंनी देखील भाजपच्या नेत्यांना, आमदारांना, मंत्र्यांना झापल्याची मोठाची अपडेट येतेय. देवेंद्र फडणवीसनी लगेच लागलीच मोठा निर्णय घेतलाय. या सगळ्या आमदारांची मंत्रिमंडळात भाकलबट्टी होणार का? नेमकं काय म्हटलेत? मित्रांनो, कोण कोण आहेत ते नेते ज्यांना झाली मारहाण आणि महाराष्ट्रात काय घडलंय जाणून घेऊया. महत्त्वाची बातमी आजच्या घडीची, राज्याच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो, उद्धव ठाकरे असते तर असं झालं नसतं. उद्धव ठाकरेंना दबकून भाजपा कायमस्वरूपी राहिली आहे. महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या राजकारणात देखील भाजपा उद्धव ठाकरेंना कायमपणे घाबरायची. आता मात्र एकनाथ शिंदेच्या गावामध्येच त्यांच्याच मंत्र्यांना, त्यांच्याच पालकमंत्र्यांना, त्यांच्याच गावांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी धुलाई केल्याची सध्या व्हिडिओ क्लिप सगळीकडेच होतीये व्हायरल. नव्हे तर हाताला पूर्णपणे जखम लागत, हात पूर्णपणे बँडेजने लावून आता हे मंत्री महाशय आज विधानमतात हजर झाले. यावरूनच सध्या सगळीकडे द्वंद्व निर्माण झालंय. नेमकं काय घडलंय ते देखील आपण जाणूया. सातारा राडावरून एकनाथ शिंदे नाराज, मंत्री देखील नाराज. आमदारांकडून राजीनाम्याचा थेट इशारा. सरकारमधून बाहेर पडण्याचा एकनाथ शिंदेंना दिला इशारा. सातारा राडावरून एकनाथ शिंदे नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे. साताऱ्यातील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या दिवशी झालेल्या राड्यावरून शिंदे सेनेच्या मंत्र्यांना भाजपच्या नेत्यांनी मारल्याची तक्रार केली आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांनी सभागृहात संताप व्यक्त केला. त्यानंतर शिंदे यांची आमदारांची तातडीची बैठक झाली. या बैठकीत मंत्री आणि आमदारांना भाजपकडून सतत दुय्यम प्रकारची वागणूक मिळतीये. भाजपकडून शिंदे यांच्या आमदारांना टार्गेट केलं जातंय. शिंदे यांच्या आमदारांना मारलं जातंय, मंत्र्यांना मारलं जातंय. अशा प्रकारच्या सध्या खूप मोठ्या प्रश्नांची सरबत्ती आमदारांनी एकनाथ शिंदेवरती केली आहे. आपण सरकारमध्ये राहायला नको, अशा प्रकारचा देखील सध्या आक्रमक पवित्रा शिंदेच्या आमदारांनी घेतल्यामुळे आता आगामी काळात एकनाथ शिंदेचे सगळे मंत्री राजीनामे देणार की कोण की एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांसह त्यांची देखील शिंदेगडाची सत्तेतून फडणवीस हाकलबट्टी करणार, हे लवकरच कळेल. मात्र उद्धव ठाकरे नसताना कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये आपलं राजकारण कोण टिकू देत नाही, असं सध्या आमदारांना वाटतंय. उद्धव साहेबांची माफी मागून पुन्हा मातोश्रीकडे जायचं का, असाही काही सूर आमदारांचा येतोय. परंतु मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणारी दुय्यम वागणूक आता मात्र कमाली झाली असून मंत्र्यांना मार खाण्या इतपत जर शिंदेगड सत्तेत राहत असेल तर ही लाचारी पत्कारून सत्तेत लाद देऊन बाहेर आलेलं कधी चांगलं. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये मात्र भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्या दरम्यान झालेलं हे महायुद्ध मात्र आगामी काळात अजून तीव्र होऊ शकतं, ही मात्र बाब कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची सत्तेतून हाकलबट्टी भाजपा करणार का, की भाजपचं पद जाणार, की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचा गेम करणार, हे आगामी काळात समजून येईल. यावरती प्रतिक्रिया द्या. महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली मित्रांनो या घडीची सगळ्यात मोठी घडामोड. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 2 दिवसांपासून ज्या प्रकारे घडामोडी घडतायत त्या प्रकारे शिंदेसेना आणि अजित पवार गड या पक्षातील नेत्यांचे धावे नाले आहेत. महाराष्ट्रात नवीन सरकार पडणार का आणि नेमके कोणकोणते नेते राजीनामा देणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष नसताना बघूया या घडीच्या झटपट 50 महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. आजच्या विशेष बातम्या. राजकीय भक्तांवरही कारवाई करा बंधू. बाबा खरात प्रकरण. उद्धव ठाकरेंची एकमुखी मागणी. मुख्यमंत्री काय करणार याकडे लक्ष. भोंडू भक्तांवरही कारवाई झाली पाहिजे, उद्धव ठाकरेंची स्पष्टोक्ती. महाराष्ट्रात रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जात असल्याचा उद्धव ठाकरे यांचा जोरदार घणाघात. खराब फाईल्समध्ये अडकलेले ते मंत्री कोण, खुलासे, स्पष्टीकरण आणि सर्व मंत्र्यांची नावं समोर आल्याने राज्यात मोठी खळबळ. नरकातला स्वर्गची दिल्लीत उत्कंठा. हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीचे उद्या प्रकाशन. संजय राऊत यांचे तुरुंगातील 100 दिवस प्रकाशन सोहळा उद्या दिल्लीत. 4000 किलोमीटरवरून इराणचा अमेरिकी तलवारीती क्षेपणास्त्र हल्ला. ट्रम्प गोंधळलेच. ज्या देशाशी युद्ध छेडले तिथेच निर्बंध उठवले. बंगालला टार्गेट करणारे नरकात जातील. ममता बॅनर्जी यांचा नरेंद्र मोदीवरती जोरदार हल्लाबोल. फक्त हिंदू नव्हे संपूर्ण देश संकट असल्याची ग्वाही. ठाण्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा पायाखेर खुलात. पाथर्डी शिवार येथील जमिनीच्या 7-12 उतार्यामध्ये अधिकाऱ्याच्या कुटुंबियांचे नावं.
अमेरिकेने हटवली इराण तेलावरील बंदी, भारतासाठी संधी. जागतिक बाजारात 14 कोटी बॅरल इराण तेल उपलब्ध होणार. अमेरिकेने पाकवर हल्ला केला तर मुंबई दिल्ली उडवा, पाकिस्तान यांच्या माजी उपोच्या आयुक्ताचा बेचूट सल्ला. मोदीत सर्वात मोठे घुसखोर, ममता बॅनर्जी यांची स्पष्टोक्ती. भाजप विरोधात शेवटपर्यंत लढण्याचा केला ममता दिदींनी निर्धार. मोदी सरकारकडे ना देशा ना रणनीती, केवळ पोकळ बडबड, राहुल गांधी यांची टीका. विधानसभा निवडणुकीनंतर इंद्रदरबार होणार असल्याचा केला दावा. भोंडूपासून राजकारणी अंतर राखले पाहिजे, छगन भुजबळ यांची माहिती. सध्या पोलीस त्यांच्यावर कोपलेत असा घणाघात सादर केलाय. अजून एक महत्त्वाची बातमी येते मित्रांनो, ती म्हणजेच आता शेतीला दिवसा वीज मिळणार असल्याचे सांगण्यात आले. बळीराजाला मोठा दिलासा याबाबतीत मिळणार असून अनेक संकट आता शेतकरी वर्गावरून टाळले जातील अशी अपेक्षा आहे. राधानगरी व बुधरगड या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांना आता मिळाला मोठा फायदा. महाराष्ट्राच्या कित्येक भागात संध्याकाळचं लोडशेडिंग सुरू असणार आणि वीज मात्र दिवसा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारला ग्वाही. पदवीबरोबरच कौशल्य आणि शिक्षण याबाबतीतही महत्त्वाचे उद्योजक, टाटांचा आदर्श ठेवा, असं उपराष्ट्रपतींनी सरकारला बजावलं आहे. विजेच्या धक्क्याने गोठ्यातील 19 म्हशींचा मृत्यू, मजरूमध्ये 40 लाखांचा नुकसान. वीज विभागावरती हलगर्जीपणाचा केला जातोय जोरदार आरोप. उद्धव सेनेकडून मराठी मुलांना लॉजिस्टिक प्रशिक्षण मिळणार असून उद्धव ठाकरेंकडून या योजनेचं उद्घाटन झाले. तसेच लोकाधिकाऱ्यांचं सहकार्य घेऊन राज्यभर वर्ग सुरू करणार असल्याचा उद्धव ठाकरे यांचा हा मोठा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मित्रांनो, सध्या महाराष्ट्र राज्यात आणखी एक बातमी चर्चेत आहे, ती म्हणजे कॅप्टन खरात प्रकरण. याबाबत आता एक मोठा खुलासा होतोय, तो म्हणजेच खरातच्या नावे 52 मालमत्ता मिळाल्या असून आणखी 3 महिलांनी तक्रारी खरातच्या विरोधात नोंदवल्या आहे. आणि पुढे नाशिक फाईल्सचे कारवा अखेर समोर. जमीन व्यवहार एजंट झाला ताब्यात. भोंडू बाबा खरातच्या संस्थानांचा पाणी पुरवठा बंद करण्याचे थेट आदेश. थेट दारणा धरणात मिळत होते 39 दशलक्ष लिटर पाणी. पानबियाच्या पाण्यावरती फिरवली बाग, खरातचा घोटाळा आला अखेर सगळ्यांच्या समोर. खरातसारख्या भोंडांना भर चौकात गोळा घाला, कालीचरण महाराज यांनी व्यक्त केला संताप. उद्धव ठाकरे यांचे सरकारला खुला आव्हान उभा केला आहे. तर परिस्थिती बघता भोंडू अशोक खरात प्रकरणी अधिवेशनापूर्वीच SIT स्थापन. अर्धमंत्रिमंडळ अडकण्याच्या भीतीने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न. भास्कर जाधवांचा थेट दावा. भोंडू ज्योतिषी अशोक खरातचा 28 वर्षीय तरुणीवरती वारंवार अत्याचार. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा. तांब्यातील पाणी पास्ता भरून बेशुद्ध, नंतर धमकवून ठेवले. जबरदस्तीने संबंध. माझे पती काही व्यावसायिक किंवा तज्ज्ञ ज्योतिषी नाहीत. खूप जवळच्या काही सहकाऱ्यांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. उद्ध्वस्त करणाऱ्यांसाठी हे करण्यात आले. कल्पना खरात यांची माहिती. खरात फाईल्स फसांच्या निशाणावरती. अर्धी कॅबिनेट मंत्रिमंडळ, ते 58 व्हिडिओंची मंत्रालयामध्ये टेन्शन. कोणती अधिकारी, कोणते मंत्री देणार राजीनामा, याकडे महाराष्ट्राचं लक्ष. महाराष्ट्राला लागलेली समाजामध्ये असलेली कीड म्हणजे कॅप्टन अशोक खरात. अशोक खरात अशा प्रकारचा लैंगिक छळ करणारा बुवा म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्याच्या समाजाला लागलेला कलंक असल्याची टीका सध्या अशोक खरात याच्यावरती होतीये. परंतु या अशोक खरातसोबत महाराष्ट्रातील बरेच मंत्री आता अशोक खरात याच्याशी संबंधित असल्याकारणानं राज्यामध्ये एकच खळबळ उडाली असून हा अशोक खरात राज्यातील अर्ध्या मंत्रिमंडळाचा गुरु असल्याची एक सगळ्यात मोठी अपडेट आता समोर येतेय. मात्र हा व्हिडिओ आता सगळं काही सांगून जातोय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशोक खरात याला मात्र आता सगळीकडूनच कोंडीत पकडलं जात असताना एकनाथ शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी या 2 पक्षांना मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सबंध महाराष्ट्राने अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सध्या ट्रोल करायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री असणारे दीपक केसरकर हे म्हणतायत की कॅप्टन अशोक खरात याच्याशी मी एकदाच भेटलो. तो कधीही माझ्या ऑफिसमध्ये आला नाही. मात्र मुंबईतील ऑफिसचे फोटो बाहेर आल्यानंतर केसरकरांची मात्र बोलतीच बंद झाली. एकंदरीत महाराष्ट्रातील बलाढ्य मंत्री, बलाढ्य नेते अशोक खरातचे शिष्य असल्याची सगळ्यात मोठी खबरात आता समोर येऊ लागली आहे. यामुळे आता अर्ध्या मंत्रिमंडळाचा राजीनामा होतोय की काय अशी चर्चा रंगलेली आहे. अर्धे मंत्री, अर्धे अधिकारी या सगळ्यांमध्ये असतील तर राज्य कोणत्या दिशेने जातंय हे विचारता कामा नये अशी टीका सध्या केली जात आहे. भारतीय जनता पार्टीचा एकही नेता यामध्ये नाही, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी बरोबर ही फाईल बाहेर काढली आणि दोन्ही सहकारी पक्षांचे नेते मात्र कामाला लावल्याची चर्चा आहे. दुसरीकडून मात्र महाराष्ट्राच्या जवळजवळ 200 ते 500 महिलांसोबत अत्याचार केल्याची अतिशय मोठे व्हिडिओ आता बाहेर पडत आहेत. त्यामुळे अशोक खरात याचा फाशी द्या अशी मागणी होत आहे. कोणकोणते मंत्री, आता कोणकोणते नेते राजीनामा देणार हे आता लवकरच कळून येईल. परंतु सुरुवातीला अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो. तृप्ती देसाईंनी व्यक्त केली होती भीती. मुख्यमंत्र्यांना केलं डाव उथळण्याचं आवाहन. अशोक खरातचे बड्या राजकीय नेत्यांशी संबंध होते आणि रुपाली चाकणकर त्याला गुरु मानत होत्या. त्यामुळेच त्याची चौकशी झाली पाहिजे
अशी मागणी देखील तृप्ती देसाई यांनी केली आहे. त्यांनी पुढेही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपली वक्तव्य करून नेमकं त्या काय म्हटल्यात ते देखील आपण जाणून घेऊया. अशोक खरातला पोलिसांनी लैंगिक शोषण प्रकरणामध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या भैरी झालेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कायदेशीर कारवाईचं आश्वासन दिलंय. तसंच सरकारसाठी महिलांची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे असंही ते म्हणालेत. दरम्यान तृप्ती देसाईंनी अशोक खरातच्या एन्काउंटरची भीती व्यक्त केली आहे. आता महाराष्ट्रामध्ये बहुतांश नेते अशोक खरातला गुरु मानत आहेत. तर गुरुवर कारवाई कशी करणार? त्यामुळेच हे प्रकरण मागच्या वर्षी उघड होऊ शकलं नाही. पोलिसांचा दबाव अतिशय मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळेच हे प्रकरण उघडलं गेलं नाही असंही त्या म्हणाल्या. त्यामुळे आगामी काळामध्ये त्याचे अनेक व्हिडिओ बाहेर आल्यानंतर संपूर्ण राजकीय नेत्यांशी असलेले संबंध बाहेर देखील पडतील. तेव्हा मात्र त्याचा एन्काउंटर होऊ शकतो. सरकारने याच्याकडे दुर्लक्ष करू नये अशी माहिती तृप्ती देसाई यांनी दिली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस याची कशी कारवाई करतात ते लवकरच समजेल. परंतु मित्रांनो, यामध्ये ज्या मंत्र्यांचे फोटो आले, ज्या मंत्र्यांचे कारनामे समोर येतील, आमदारांचे कारनामे समोर येतील, त्यांना मात्र आता सगळ्यात मोठा धक्का या ठिकाणी बसू शकतोय. त्यामुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा राजकीय भूकंप पुढील आठवड्यामध्ये जेव्हा या सगळ्या 200 व्हिडिओंची चौकशी होईल तेव्हा हे सगळं समजून जाईल. आणि आता महाराष्ट्रात कोण कोण अडकतंय, का अख्खं मंत्रिमंडळ अडकतंय की अख्खे अधिकारी अडकतायत ते लवकरच समजेल. परंतु कॅप्टन अशोक खरातने मात्र संपूर्ण सरकार कामाला लावलंय हे मात्र नक्की. अशा गलिच्छ या बुवाला महाराष्ट्राने जवळ करू नये एवढंच या निमित्ताने आगामी काळामध्ये याच्यावरती कारवाई होऊन ही केस फास्ट ट्रॅकवर चालू, याला फाशी द्यावी ही मागणी सध्या समाजातून होत आहे. याबद्दल आपल्या प्रतिक्रिया देखील आपण व्यक्त करा. धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये सध्या कॅप्टन अशोक खरात यांचं प्रकरण प्रचंडपणे गाजलं असतानाच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा येतो. आणि या राजीनाम्याच्या नंतर आज विधान भवनामध्ये शिवसेनेचे नेते भास्करराव जाधवांनी मात्र सगळ्या मंत्र्यांची इथे इज्जतच काढली. त्यांनी म्हटले की या मंत्रिमंडळातील काही मंत्री त्या अशोक खरातचं मूत्र प्यायला तिथे गेले होते असं म्हणत त्यांनी रोखठोक असा त्यांच्या शैलीत समाचार घेतलाय. नेमके भास्कर जाधव काय म्हटलेत बघूया. नेमका काय होतो व्हिडिओ व्हायरल. महोदय, एक अत्यंत गंभीर असा प्रश्न महाराष्ट्राच्या समोर उभा राहिलेला आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर हा स्थगन प्रस्ताव कसा होतो, आपण निर्णय दिला, हा विषय संपलाय. परंतु प्रत्यक्षपणे महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. याच्यामध्ये प्रत्यक्षपणे सरकारचा संबंध आता आलेला आहे. सरकार याच्यामध्ये त्यांना अटक करतंय, त्याला बोंडूला अटक करून सरकार पुढची चौकशी करतंय. त्यामुळे या सभागृहाचा अधिकार आहे की नेमकं सरकार काय करतंय त्याच्यावर चर्चा घडवून सरकारकडून उत्तर घेणं. अध्यक्ष महोदय, सरकारचा संबंध डायरेक्ट कसा आहे याच्यामध्ये IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, सगळ्या पक्षाचे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी आहेत. मी कुठल्या एका पक्षावर बोलत नाही, सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत त्याच्यामध्ये. या सगळ्या उद्योगामध्ये अध्यक्ष महोदय मंत्री आहेत. अध्यक्ष महोदय, पावसाळ्यामध्ये असाच एक प्रश्न उपस्थित झाला होता की नाशिकच्या एका हॉटेलमध्ये काही मंत्री हे अशा पद्धतीचे उद्योग करतायत आणि सरकारच्या व्यवस्थेने स्टेटमेंट केलं जातं की याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं तथ्य नाही. सरकार कुठल्याही विषयाच्या शेवटात जाण्याच्या अगोदरच आपलं मत मांडतं. त्यामुळे सरकारकडून एक प्रकारच्या त्या विषयामध्ये, त्या चौकशीमध्ये अडथळा निर्माण होतो आणि चौकशीच्या दिशा बदलते. अध्यक्ष महोदय, आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं. आम्ही या ठिकाणी अन्न निर्मूलन कायदे आम्ही सभागृहामध्ये तयार करायचे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्ही सांगायचं. आम्ही जरा काही झालं की लोकांना गोमूत्र पाजायचं. आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही. लाजा वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये असे उद्योग करायला? भूत बाबा ज्या छत्रपतींचं नाव घेता त्यांनी अमावस्या कधी बघितली नाही, त्यांनी पौर्णिमा कधी बघितली नाही, त्यांनी पितृपक्ष कधी बघितला नाही, त्यांनी ज्योतिषी कधी बघितला नाही, गंडे दोरे आणख्या खावे हे कधी बघितलं नाही. हे उद्योग कशाला करायला तुम्हाला? अध्यक्ष महोदय, काय मारायला लागता तुम्ही? तुमचा आदर्श लोकांनी समोर ठेवायचा, तुमचं अनुकरण करायचं, तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं जीवन जगायचं. त्या लोकांकडून जर अध्यक्ष महोदय हे असे उद्योग होत असतील तर अध्यक्ष महोदय सरकारने या विषयामध्ये गांभीर्याने भूमिका घेतली पाहिजे. मला माहीत आहे हा विषय होता भास्करराव जाधव यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या अधिकाऱ्यांची, या मंत्र्यांची ज्यांचे फोटो आहेत त्यांची सगळ्यांची चौकशी होऊन त्यांची हाकलपट्टी करावी. या भास्करराव जाधव यांच्या मताशी आपण सहमत आहात का? महाराष्ट्राचं एवढं मोठं काम झालंय परंतु चौकशी व्हायला तयार नाही. आपणही आपल्या मताशी सहमत आहात का? नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये सध्या कॅप्टन अशोक खरात यांचं प्रकरण प्रचंडपणे गाजलं असतानाच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा येतो. आणि या राजीनाम्याच्या नंतर आज विधान भवनामध्ये शिवसेनेचे नेते भास्करराव जाधवांनी मात्र सगळ्या मंत्र्यांची इथे इज्जतच काढली. त्यांनी म्हटले की या मंत्रिमंडळातील काही मंत्री त्या अशोक खरातचं मूत्र प्यायला तिथे गेले होते असं म्हणत त्यांनी रोखठोक असा त्यांच्या शैलीत समाचार घेतलाय. नेमके भास्कर जाधव काय म्हटलेत बघूया. नेमका काय होतो व्हिडिओ व्हायरल. महोदय, एक अत्यंत गंभीर असा प्रश्न महाराष्ट्राच्या समोर उभा राहिलेला आहे.
अध्यक्ष महोदय, खरं तर हा स्थगन प्रस्ताव कसा होतो, आपण निर्णय दिला, हा विषय संपलाय. परंतु प्रत्यक्षपणे महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. याच्यामध्ये प्रत्यक्षपणे सरकारचा संबंध आता आलेला आहे. सरकार याच्यामध्ये त्यांना अटक करतंय. त्याला बोंडूला अटक करून सरकार पुढची चौकशी करतंय. त्यामुळे या सभागृहाचा अधिकार आहे की नेमकं सरकार काय करतंय त्याच्यावर चर्चा घडवून सरकारकडून उत्तर घेणं. अध्यक्ष महोदय, सरकारचा संबंध डायरेक्ट कसा आहे याच्यामध्ये IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत. सगळ्या पक्षाचे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी आहेत. मी कुठल्या एका पक्षावर बोलत नाही. सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत त्याच्यामध्ये. या सगळ्या उद्योगामध्ये अध्यक्ष महोदय मंत्री आहेत. अध्यक्ष महोदय, पावसाळ्यामध्ये असाच एक प्रश्न उपस्थित झाला होता की नाशिकच्या एका हॉटेलमध्ये काही मंत्री हे अशा पद्धतीचे उद्योग करतायत आणि सरकारच्या व्यवस्थेने स्टेटमेंट केलं जातं की याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं तथ्य नाही. सरकार कुठल्याही विषयाच्या शेवटात जाण्याच्या अगोदरच आपलं मत मांडतं. त्यामुळे सरकारकडून एक प्रकारच्या त्या विषयामध्ये, त्या चौकशीमध्ये अडथळा निर्माण होतो आणि चौकशीच्या दिशा बदलते. अध्यक्ष महोदय, आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं. आम्ही या ठिकाणी अन्न निर्मूलन कायदे आम्ही सभागृहामध्ये तयार करायचे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्ही सांगायचं. आम्ही जरा काही झालं की लोकांना गोमूत्र पाजायचं आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही. लाजा वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये असे उद्योग करायला. भूत बाबा ज्या छत्रपतींचं नाव घेता त्यांनी अमावस्या कधी बघितली नाही, त्यांनी पौर्णिमा कधी बघितली नाही, त्यांनी पितृपक्ष कधी बघितला नाही, त्यांनी ज्योतिषी कधी बघितला नाही, गंडे दोरे अंगठ्या खवे हे कधी बघितलं नाही. हे उद्योग कशाला करायला तुम्हाला? अध्यक्ष महोदय, काय मारायला लागता तुम्ही? तुमचा आदर्श लोकांनी समोर ठेवायचा, तुमचं अनुकरण करायचं, तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं जीवन जगायचं. त्या लोकांकडून जर अध्यक्ष महोदय हे असे उद्योग होत असतील तर अध्यक्ष महोदय सरकारने या विषयामध्ये गांभीर्याने भूमिका घेतली पाहिजे. मला माहीत आहे हा विषय होता भास्करराव जाधव यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या अधिकाऱ्यांची, या मंत्र्यांची ज्यांचे फोटो आहेत त्यांची सगळ्यांची चौकशी होऊन त्यांची हकलपट्टी करावी. या भास्करराव जाधव यांच्या मताशी आपण सहमत आहात का? महाराष्ट्राचं एवढं मोठं काम झालंय परंतु चौकशी व्हायला तयार नाही. आपणही आपल्या मताशी सहमत आहात का? नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.